बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक BDCC बुलढाणा अनेक लोकांच्या योगदानातून अथक परिश्रमातून या बँकेची जडणघडण त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली. अतिशय वैभवशाली असा इतिहास असलेली बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कालांतरानं NPA मध्ये गेली. सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब यांचा राजकीय आणि सहकाराचा वारसा माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्यावर आला. डॉक्टर शिंगणे साहेब यांचा चांगुलपणा म्हणा किंवा डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांचा नाकर्तेपणा म्हणा, इतर लोकांच्या दबावाला बळी पडून या बँकेचं वाटोळं होताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब हे राज्यामध्ये मंत्री होते. राज्यामध्ये मंत्री असताना सुद्धा या बँकेला सावरता न येण्या इतकं जे काही काम आहे ते डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक कारणं आहेत ज्या कारणामुळे ही बँक त्या ठिकाणी डबघाईस आली, NPA मध्ये गेली, बंद पडण्याच्या त्या ठिकाणी कगारवर आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या बँकेला त्या काळात 200-210 कोटी रुपयाची मदत केली. परंतु तेवढ्या निधीतून ही बँक काही सावरली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या बँकेला मदत केली, ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यापुढे जाऊन डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून एक वेळा त्या ठिकाणी आपल्या आमदारकीचा त्याग केला. 5 वर्ष ते सत्तेपासून दूर राहिले, बाहेर आले. काय जो प्रयत्न करायचा हा डॉक्टर शिंगणे साहेबांनी केलेला आहे. परंतु बँक डुबवणारे जे इतर संचालक होते ते या सगळ्या गोष्टीपासून ते दूर होते, या प्रक्रियेपासून दूर होते. बँकेला वाचवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मेहनत किंवा कुठल्याही प्रकारची तसदी शिंगणे साहेबांच्या व्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी घेतलेली नाही. हे सर्व श्रुत आहे, हे सगळ्या बुलढाणा जिल्ह्याला, सगळ्या जगाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्या बँकेला परत एकदा चांगले दिवस आणण्यासाठी, NPA मधून बाहेर येण्यासाठी स्वर्गवासी अजितदादा पवार हे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सहकार नेते 300 कोटी रुपयाची भरीव मदत, सॉफ्ट लोन हे स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून BDCC बँकेला त्या ठिकाणी प्राप्त झाले. या 300 कोटीच्या सॉफ्ट लोनच्या मदतीच्या आधारावर ही बँक कशी बशी बाहेर निघाली. याच्यामध्ये जे काही प्रशासक आहेत डॉक्टर अशोक खरात साहेब स्वतः आणि त्यांची सर्व जी टीम आहे, या टीमनं अथक परिश्रम त्या ठिकाणी घेतले, वसुली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली, बँकेचा जो अवास्तव खर्च आहे तो वाचवला आणि या सगळ्या गोष्टीतनं आज या स्थितीला 22 ते 24 कोटी रुपयाच्या नफ्यामध्ये ही बँक आली. नफ्यामध्ये आली, NPA मधून बाहेर निघाली. म्हणूनच या बँकेची निवडणूक त्या ठिकाणी लागली. तब्बल 16 ते 17 वर्षानंतर या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक BDCC ची निवडणूक त्या ठिकाणी लागली. याचं श्रेय हे स्वर्गवासी अजितदादा पवार यांना जाते. 300 कोटी रुपयाचं कर्ज देत असताना, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना सुद्धा दादांनी या बँकेला बाहेर काढण्यासाठी ही मदत द्यावीच लागते, ही खूणगाठ बांधली आणि 300 कोटी रुपये तात्काळ, मला वाटते अनाऊन्समेंट झाल्याच्या 3ऱ्या ते 4थ्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये या 300 कोटीची मदत ही अजितदादांनी दिली. आणि तिथनं डॉक्टर अशोक खरात साहेब यांनी प्रशासक म्हणून या बँकेची धुरा हातात घेतली आणि या बँकेला NPA मधून बाहेर काढून नफ्यात त्या ठिकाणी आणलं. ज्या दिवशी ही निवडणूक लागली त्यावेळेस जिल्ह्याभरातील शिंगणे साहेबांच्या व्यतिरिक्त इतर सर्व नेते हे जागृत झाले, हे ऍक्टिव्ह झाले आणि परत एकदा या बँकेवर त्या ठिकाणी आपण संचालक म्हणून गेलो पाहिजेत यासाठी प्रयत्न करायला लागले. जिल्ह्याभरामध्ये सेवा सहकारी सोसायटीमधून जे संचालक पाठवले गेले, जे प्रतिनिधी पाठवले गेले, गावातील कुठल्याही व्यक्तीला माहीत न करता संचालक मंडळाला, सोसायटीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता हे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी चुपचाप पाठवले गेले. ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये असलेले जे काही रसूददार लोक आहेत, ज्याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री आणि या सगळ्या लोकांचे भाईबंद, भाऊ, पत्नी, मुलगा, या सर्व लोकांचे अर्ज कसे जिल्हा बँकेवर जातील याची तयारी 2-3 महिन्यापूर्वीपासून या लोकांनी त्या ठिकाणी केली आहे. सर्व जिल्ह्यातील या धुरंधर सहकार नेत्यांनी एका ठिकाणी येऊन ही बँक, ही निवडणूक अविरोध करण्याचा जो काही घाट घातला, त्याला कारण आहे की ज्या वेळेला निवडणूक झाली असती, एखादा विरोधी पॅनल त्या ठिकाणी झालं असतं तर डॉक्टर शिंगणे साहेबापासून नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि इतर सर्वच्या सर्व उमेदवार हे पराभूत झाले असते. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मतदार या लोकांना त्या ठिकाणी स्वीकारणार नव्हतं, या लोकांना पाडणार होतं. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एका ठिकाणी येऊन अविरोध त्या ठिकाणी बँक करायची आहे. आपसूक त्या ठिकाणी बिनविरोध संचालक मंडळावर त्या ठिकाणी जायचं आहे म्हणून मिटिंगांचं त्या ठिकाणी सत्र सुरू झालं. नव्हे तर एका ठिकाणी बसून या सर्व लोकांनी स्वतःला त्या ठिकाणी अविरोध करून घेतलं. सुरुवात डॉक्टर शिंगणे साहेबांनी स्वतःची अविरोध उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली, अविरोध झाले. लागलीच त्या ठिकाणी नामदार प्रतापरावजी जाधव साहेब अविरोध झाले. करता करता 12 संचालक, 21 पैकी 12 संचालक त्या ठिकाणी अविरोध झाले. म्हणजे जे बहुमत जिल्हा बँकेतलं आहे ते या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलं आणि ज्या अजितदारांच्या 300 कोटीच्या भरोशावर ही निवडणूक लागली, ही बँक त्या ठिकाणी NPA मधून बाहेर आली, त्या अजितदादा पवारांच्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना, इच्छुक उमेदवारांना
त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत या सर्व धुरंधरांनी झुलवत ठेवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे एकमेव आमदार मनोजदादा कायंदे यांनी सुरुवातीला आमच्या दादांनी त्या ठिकाणी 300 कोटी रुपयाची मदत दिली, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारावी आणि 5 संचालक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत अशी मागणी केली. नंतर ही मागणी 3 वर आली, 3च्या नंतर 2 वर आली. जसं ह्या मिटिंग पुढे होत गेल्या तशी समजदारीची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब आणि आमदार मनोजदादा कायंदे यांनी घेतली. समजदारीची भूमिका घेतली. 5 वरनं 3, 3 वरनं 2. परंतु ज्या महाभारतामध्ये एक जागा तर सोडा, एक गाव तर सोडा, 12 गावं तर सोडा, परंतु इंचभर सुद्धा जागा त्या ठिकाणी त्या पांडवांना दिल्या जाणार नाही अशी भूमिका घेतली गेली, म्हणून महाभारत त्या ठिकाणी घडलं. तसंच काहीसं 5 नाही, 3 नाही, 2 नाही, एकही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाला त्या ठिकाणी दिल्या जाणार नाही अशा प्रकारची भूमिका डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब आणि प्रतापरावजी जाधव साहेब यांनी घेतली. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर अनेक वेळा त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब निवडून आले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, शरद पवार साहेब आणि या घड्याळानं शिंदे साहेबाला इतके वर्ष त्या ठिकाणी मंत्रिपद दिलं, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी अशा प्रकारची गद्दारी ही डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब यांनी केली. इतर लोकांचं सोडा, इतर लोकांना तर त्यावेळेला बँकेचं काही घेणं नव्हतं, मदतही घेणं देणं नव्हतं, आणि आता त्याच्यामध्ये अध्यक्ष होतील किंवा उपाध्यक्ष होतील, या लोकांना बँकेचं आताही काही घेणं देणं नाही. ही बँक परत एकदा डुबली तरीही या लोकांना कुठल्याही प्रकारचं सोयरसूतक त्या ठिकाणी नाहीये. 12 संचालक निवडून आलेले आहेत. बहुमत त्या ठिकाणी सहकार पॅनलचं म्हणजे या सगळ्या आमदार खासदारांचं, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब यांचं झालेलं आहे. अध्यक्ष त्यांचाच होणार आहे, उपाध्यक्ष त्यांचाच होणार आहे, सत्ता त्यांचीच असणार आहे. परंतु ज्या 9 जागा सध्या आता ज्यांची निवडणूक लागलेली आहे, एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला न सोडल्यामुळे आमदार मनोज कायंदे आणि ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 9 उमेदवार त्या ठिकाणी उतरवले होते. परंतु काल दुपारची बातमी अशी आहे की डॉक्टर संजय रायमनकर साहेब यांना कुणीतरी योगेश गायकवाड येतात, जे प्रतिस्पर्धी होते, काहीतरी मॅनेज झाले आणि त्यांनी पाठिंबा दिला. तरीही डॉक्टर संजय रायमनकर यांची निवडणूक होणारच आहे, कारण त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उमेदवार अजूनही कायम आहे, ती निवडणूक होणार आहे. ज्या 12 संचालकाच्या भरोश्यावर बहुमत झालं, अध्यक्ष उपाध्यक्ष होणार आहेत, त्या 12 संचालकांना राहिलेल्या 7 लोकांचं काही देणं घेणं नाही. डॉक्टर रायमनकर त्या ठिकाणी येतात ती पडतात, ते कोणी मापारी येतं ते येतात ती पडतात, या गोष्टीची काही घेणं नाही. आले तर आले, गेले तर गेले. हे लोक प्रचारही राहिलेल्या लोकांचं करणार नाहीत असा माझा दावा आहे. या सर्व संचालक मंडळाचं जे काही काम आहे, या कामावर, त्यांच्या सगळ्या कारनाम्यावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी 4-5 संचालक हे त्या बँकेत असणं आवश्यक आहे. की उद्या या लोकांनी जर परत एकदा ही बँक त्या ठिकाणी गुंडाळली, परत एकदा अवास्तव अशा प्रकारचं कर्ज वाटप त्या ठिकाणी केलं, तर या सगळ्या गोष्टीवर बोट ठेवणारे संचालक या बँकेमध्ये असणं आवश्यक आहे. मागील 17-16 वर्षापूर्वीपासून ही बँकेची निवडणूक झाली नाही, त्यामुळे मतदारांना नेमकं मतदान कसं करायचंय याची सुद्धा कल्पना नाही. दिवस कमी येतं. 23 ऑगस्टला ती निवडणूक होणार आहे, 24 ऑगस्टला त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. एवढ्या कमी वेळामध्ये मतदारापर्यंत ही सगळी माहिती पोहोचण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडनं होणार आहे. परंतु माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टीची स्वतः माहिती मतदारांनी त्या ठिकाणी घ्यावी, की नेमकं आपल्याला मतदान करायचं कसं. अगदी सोपं आहे. ज्या मतदारसंघामध्ये आपलं नाव आहे, त्या मतदारसंघामध्ये सहकार पॅनलचे जे उमेदवार आहेत ते छत्री या निशाणीवर उभे आहेत, छत्री. आणि स्वर्गवासी अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे जे काही उमेदवार उभे आहेत, आता एक पाठिंबा झाला डॉक्टर रायमनकरांना, त्याच्यामुळे फक्त 7 उमेदवार हे अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या हेडखाली, बॅनरखाली, नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांची निशाणी आहे ट्रॅक्टर. जिल्ह्याभरातील काही मतदारसंघामध्ये सर्वांना मतदान करायचं आहे, काही मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यातल्या लोकांनीच त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. ही माहिती ज्यानं त्यानं आपापली घ्यावी. आणि आमदार मनोजदादा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वामध्ये एक उमेदवार उबाडाचा सुद्धा या पॅनलमध्ये आहे, एक शिवचंद्र तायडे जे आहेत ते बीजेपीचे सुद्धा आहेत, ज्ञानेश्वर पाटील शेगावचे हे सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचे आहेत, परंतु या पॅनलमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. मनोज दांडगे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी मतदारसंघातून त्या ठिकाणी उभे आहेत. एक आपले लोणारचे खंड पाटील हे त्यांच्या मतदारसंघामध्ये उभे आहेत. त्याचबरोबर विनायक ताले यांच्या पत्नी या महिला राखीव मतदारसंघामध्ये उभे आहेत. आणि मंदाकिनी सांदोरे ही सांबारे, मंदाकिनीबाई सांबारे पाटील ह्या सुद्धा महिला राखीवमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. ओबीसी मध्ये उभे आहेत, महिला राखीवमध्ये 2 उभे आहेत. इतर मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघामध्ये हे सगळे स्वर्गवासी अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार उभे आहेत. मतदारांनी एवढंच लक्षात ठेवायचंय की अजितदादांना मानणारे लोक जे आहेत ते ट्रॅक्टर या निशाणीवर उभे आहेत. आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी या सर्व बॅलेट पेपरवर ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर ही निशाणी दिसेल त्या ट्रॅक्टर निशाणीवर आपण आपलं मत त्या ठिकाणी द्यायचं. मान्य आहे मला
अनेक वर्षापासून निवडणूक झाली नाही. निवडणूक नेमकी कशा पद्धतीने होत असते, मतदान नेमकं कोणत्या पद्धतीनं करायचं असते, सर्वजण सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. ही बँक जर त्या ठिकाणी या डुबवणाऱ्या लोकांच्या विळख्यातनं परत एकदा जर वाचवायची असेल आणि यांच्या कारभारावर त्या ठिकाणी वचक ठेवायची असेल, तर यांच्या व्यतिरिक्त आणखी 5-7 लोक हे त्या बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून यायला पाहिजेत. जी गद्दारी यांनी अजितदादा पवार पक्षासोबत केली, जे नौके असलेले, डावपेचामध्ये पारंगत नसलेले, सरळ मार्गी असणारे आमदार मनोज कायंदे यांची फसगत या सर्व अनुभवी लोकांनी केलेली आहे. ज्या अजितदादांनी या बँकेला त्या ठिकाणी मदत केली, त्या अजितदादाचा अपमान करण्याचं काम, त्यांनी दिलेल्या मदतीला त्या ठिकाणी झिडकारून लावण्याचं काम या सर्व सहकारी नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आणि ते त्या ठिकाणी जाऊन बसले. जिल्ह्यातल्या मतदारांनी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक गोष्ट पुन्हा लक्षात घेतली पाहिजे की हे आमदार, खासदार जे काही मोठे लोक आहेत, याच लोकांना फक्त जिल्हा बँकेचा संचालक होता येते का? म्हणजे फक्त आमदार, खासदार, माजी आमदार, मंत्री असलेले लोकच फक्त जिल्हा बँकेवर जाऊ शकतात का? इतर लोकांना जिल्हा बँक समजत नाही का? इतर कार्यकर्ते जे आहेत, सतरंजा उचलणारे, झेंडे लावणारे, साधे अर्ज सुद्धा या कार्यकर्त्यांचे हे नेते लोक त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये भरू देत नाहीत. स्वतःचे भाऊ, स्वतःच्या पत्नी, त्याच्यानंतर स्वतःची मुलं आणि स्वतः एवढेच अर्ज जिल्हा बँकेमध्ये त्या ठिकाणी होतात. मग जिल्ह्याभरामध्ये इतर लोकांना बँक चालवण्याची बुद्धी नाही का? बँकेमध्ये त्या ठिकाणी कार्य करण्याची या लोकांना कुठल्या प्रकारची अक्कल नाही का? अशा पद्धतीची सर्व परिस्थिती या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. जिल्हावासियांनी आता सावध राहणं, हुशार होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ही बँक होऊ घातलेली आहे, ही निवडणूक होऊ घातलेली आहे. याच्यामध्ये स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून देणं हे क्रमप्राप्त आहे. ट्रॅक्टर ही निशाणी आहे. ट्रॅक्टर निशाणीवर बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी आपलं मत जिल्ह्याभरातील मतदारांनी द्यायचं आहे, अशी कळकळीची विनंती मी सर्वांना करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय अजितदादा, जय राष्ट्रवादी.